वैभव सिंघवी साहेब आपल्याला विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती यावं. बाविस्कर ग्रुपचे प्रकाश बाविस्कर साहेब आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आणि मुंबई विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी साहेब आपल्याला विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती यावं. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते अंक प्रकाशित होईल आणि मग त्यानंतर पुढचे 2 प्रातिनिधिक फोटोज आहेत छायाचित्र ते आपण घेणार आहोत. धन्यवाद. सगळ्या मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठासमोर आसनस्थ व्हावं. यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी कोलॅबरेशन आहे. आणि साधारणपणे 2 याची कारणं असतात. आपण दावोसमध्ये MOU करण्याचं कारण काय? तर पहिलं कारण की दावोस एक अशा प्रकारची चावडी झाली आहे की जगभरातले हुज हू हे दावोसमध्ये असतात. जगभरातले इन्व्हेस्टर्स हे दावोसमध्ये त्या ठिकाणी येतात आणि विशेषतः जे FDI पार्टनर्स असतात आणि धुळ्याला तर जी नरडाणा MIDC आपण करतोय हे नेक्स्ट मॅग्नेट इंडस्ट्रीयल मॅग्नेट म्हणून त्या ठिकाणी तयार होणार आहे. त्यामुळे नागपूर असेल, अमरावती असेल, नाशिक असेल, म्हणजे जेवढे विभागीय स्थळ आहेत ते तर झालेच आहेत, पण त्यासोबत पालघर असेल, रायगड असेल, हे जे आपले तुलनेनं मागासलेले पालघर सारखं किंवा नंदुरबार सारखा किंवा गडचिरोली, तर आपल्याला कल्पना आहे की आता ती स्टील सिटी ऑफ इंडिया होते. गडचिरोलीमध्ये तर जवळपास 3 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट होते. आणि जर कोणी जाऊन बघितलं गडचिरोलीमधलं ट्रान्सफॉर्मेशन तर मला असं वाटतं की आपल्याला देखील कल्पना करता येणार नाही अशा प्रकारचं इंडस्ट्रीयल ट्रान्सफॉर्मेशन हे गडचिरोलीमध्ये पाहायला आपल्याला मिळतं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक प्रकारे आता इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र खूप वेगानं पुढे चाललेला आहे. अर्थात आपल्याला अजून ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये खूप काम करण्याची गरज आहे. याचं कारण 2 महिन्यामध्ये 100 नवीन रिफॉर्म्स हे आम्ही इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये करणार आहोत ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये, ज्यात इंडस्ट्री, एन्व्हायरमेंट आणि सगळे जेवढे अलाइड अशा प्रकारचे सेक्टर्स आहेत या सगळ्या सेक्टर्समध्ये ते रिफॉर्म्स आपण करतो आहोत. आणि मैत्रीसारखं एक आपण आता पोर्टल सुरू केलेलं आहे की ज्या माध्यमातून एंड टू एंड 100% ह्युमन इंटरव्हेन्शन लेस अशा प्रकारचं आपण इंजिन तयार करतो आहोत की ज्यामध्ये अनेक वेळा एखाद्या तुम्ही इंजिनमध्ये उतरला तर उतरल्यानंतर आतमध्ये काय होतं आपल्याला समजत नाही. आणि आतमध्ये अनेक वेळा सिंगल विंडोच्या आत अनेक दरवाजे असतात. पण आता महाराष्ट्राने जे मैत्री तयार केलेलं आहे हे अशा प्रकारचं सिंगल विंडो आहे की ज्याच्यामध्ये आतमध्ये कुठलाही दरवाजा नाही. आतमधली प्रत्येक प्रोसेस ही तुम्हाला पाहता येते. म्हणजे तुमची समजा फाईल मुवमेंट असेल तर ती तुम्हाला ट्रॅक करता येते. आणि अल्टिमेटली अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं सगळ्या पद्धतीचे अधिकार या मैत्रीला आपण दिले आहेत. म्हणजे एखाद्या विभागाने जर प्रोसेस केलं नाही, एखाद्या विभागाने रिस्पॉन्ड केलं नाही तरी देखील मैत्रीच्या माध्यमातून थेट त्या विभागाला ओव्हररूल करण्याचा अधिकार देखील आपण त्यांना दिलेला आहे. त्यामुळे कुठेतरी ईज ऑफ डुईंग बिझनेस हा आपल्याला त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न हा चांगल्या पद्धतीनं आपण करतोय. आणि यासोबत आपल्याला माहिती आहे की डिजिटल गव्हर्नन्सवर माझ्या पहिल्या कार्यकाळातही आपण त्या ठिकाणी खूप प्रयत्न केला होता.
आणि आता त्याच्या सेकंड व्हर्जनमध्ये आपण चाललो. 1 मे पर्यंत आपले सरकार जे आपलं पोर्टल आहे त्याचा सेकंड व्हर्जन आपण हे त्या ठिकाणी लॉन्च करणार आहोत. आणि विशेषतः काही गोष्टी ज्या आपण अलीकडच्या काळामध्ये रिसर्चच्या माध्यमातून लक्षात घेतल्या, त्यात असं लक्षात आलं की 1000 सर्व्हिसेस जे आपण ऑनलाईन देतो. आमची वर्तमानपत्र आहेत ती वाचण्याची गोडी वाढली पाहिजे आणि विशेषतः मुलांनीही वर्तमानपत्र वाचलं पाहिजे. कारण अलीकडच्या काळामध्ये आमच्या इन्फॉर्मेशनचा सोर्स हा केवळ सोशल मीडिया आणि डिजिटल कम्युनिकेशन झालेला आहे. आणि विशेषतः मला असं वाटतं की त्याच्यामुळे आपला अटेन्शन स्पॅन देखील हा खूप कमी व्हायला लागलेला आहे. मला आठवतं की मी जेव्हा लहान होतो तेव्हा तर वर्तमानपत्र वाचायचोच, पण ज्यावेळेस मी नगरसेवक झालो आणि त्यावेळी एकदा प्रमोदजींशी मी चर्चा करत होतो, तर प्रमोदजींनी मला विचारलं की तू किती पेपर वाचतोस. तर मी म्हटलं मी 2 पेपर वाचतो. मला जास्त का वाचत नाही, राजकीय नेत्याने जास्त पेपर वाचले पाहिजेत, सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. प्रमोदजींना म्हटलं की वेळ कुठे असतो प्रमोदजी, लोक सकाळपासून येतात. प्रमोदजी मला म्हणाले की असं आहे, आपण जी सवय लावू ती लोकांना सवय लागते. तू वेळ ठरव की इतके वाजतापासून मी भेटीन, मग तितके वाजता तू भेटलाच पाहिजे. आणि म्हणाले तू सगळे वृत्तपत्र वाच. आणि मी त्यानंतर त्या काळात नागपुरात जेवढे वृत्तपत्र असायचे ते सगळे वाचायचो. आणि मला असं वाटतं की त्यातनं इतक्या विविध विषयांचं आकलन, अभ्यास, त्याची माहिती ही मला मिळायला लागली की मला असं वाटतं की एक आपलं जे काही विचार आणि नेतृत्व जे दोन्ही शेप होतं त्याच्यामध्ये वृत्तपत्रांचा एक मोठा फायदा हा मला झाला. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अभियान हे आपण देखील चालवलं पाहिजे की कुठलंही एक वृत्तपत्र कुठलंही रोज हे आपल्या विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, जेणेकरून त्यातनं वाचनाचीही गोडी निर्माण होईल, वेगवेगळ्या गोष्टींची एक माहिती देखील त्याच्या माध्यमातून होईल. आणि मला असं वाटतं की त्यातनं निश्चितपणे हा जो काही आता अटेन्शन स्पॅन डेफिसिट हा खूप मोठ्या प्रमाणात तयार होतो आहे, त्यातनं देखील आपल्याला बाहेर पडता येईल. तर जरूर या संदर्भात महाराष्ट्र शासन म्हणून देखील अशा पद्धतीनं एखादा उपक्रम हा चालवण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही करू.